अतिशय खालच्या दर्जाला जाऊन महापौर आणि इथल्या एक बाहेरच्या नगरसेवका त्रास देतात असं मला ठणकावून सांगायचं. मी स्वतः सांगते की या गोष्टीचा खुलासा करावा की मी एखादं पत्र दिलं आहे कोणाला की एखाद्या अधिकाऱ्याला असं सांगितलं आहे की हे काम करू नका किंवा काय करू नका, हे त्याचा खुलासा करावा. गए काफी वर्षों से तुर्भे गांव से स्वर्गीय डीआर पाटिल और उनके परिवार का एक अनूठा घनिष्ठ रिश्ता रहा है. यहाँ के ग्रामस्थों पर आने वाले परेशानियों को न केवल पाटिल परिवार ने समय समय पर सुलझाने का काम किया, बल्कि नागरिकों के उत्थान और विकास की दिशा में काम करते हुए उन्होंने कभी भी न अपने कार्य क्षेत्र की सरहद देखी और न ही अपने राज्य के शत्रुओं को. यही कारण है कि आज भी तुर्भे ग्रामस्थों के दिल में पाटिल परिवार के कार्यों की ऐसी अनूठी छवि घर कर गई है कि लोग मदद के लिए पाटिल परिवार की तरफ खींचे चले आते हैं. आज नवी मुंबई महानगर पालिका में तुर्भे गांव का प्रतिनिधित्व कर रही हैं शुभांगी पाटिल. शुभांगी पाटिल के कार्यों को देखते हुए तुर्भे गांव के ग्रामस्थ अपनी समस्या और तुर्भे गांव के विकास के लिए उनके पास बार बार आते हैं. नगर सेविका शुभांगी पाटिल की बढ़ती लोकप्रियता के कारण आज विपक्ष दल के भारतीय जनता पार्टी नगर सेविका विजया घरत और उनके पति भाजपा के नेता रामचंद्र घरत को अपने राज्य के अस्तित्व को बचाने का डर सता रहा है. इसी डर से उन्होंने एक सभा में महापौर सागर नाइक और पाटिल परिवार पर उनके विभाग के कार्य न होने का आरोप लगाया था. आमच्या गावाचं भाजी मार्केट असो, आमच्या गावाचं मच्छी मार्केट असो, आमच्या गावाचं ग्राउंड असो, आमच्या गावाची बहुउद्देशीय बिल्डिंग असो, या सगळ्या माध्यमातून सगळ्या येणाऱ्या कामामध्ये व्यत्यय करण्याचं जर खऱ्या अर्थाने कोण काम करत असेल तर राष्ट्रवादीचे महापौर आणि त्यांच्या बरोबर असणारी एक नगरसेविका. जिसका खंडन करते हुए नगर सेविका शुभांगी पाटिल ने रामचंद्र घरत को खुलेआम ललकारते हुए कहा कि तुर्भे गांव के नागरिकों के लिए वो किसी आरोपों से नहीं डरती और अगर कोई उन पर आरोप लगाता है तो वो सिद्ध करके दिखाए. तुर्भे गाव ही माझी एक जन्मभूमी आहे आणि मी ॲज अ नगरसेवक नाही तर मी एक त्या गावाची नागरिक आणि ते तुर्भे गाव हे चांगलं व्हावं हे मी नागरिक या नात्याने माझी स्वतःची इच्छा आहे की ते खूप आणि त्या गावासाठी माझ्या वडिलांनी, काकांनी आणि माझ्या आईने योगदान दिलेलं आहे आणि तेच मी करणार आहे. माझं पूर्ण कुटुंब त्याच्यासाठी योगदान देणार आहे त्या गावासाठी आणि गावात चांगली कामं व्हावं, चांगलं विकास व्हावा हा गावाचा, हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे, स्वतःचा माझा हेतू आहे. आणि ह्याच्यासाठी मी जर माझ्यावर असे आरोप होत असतील तर त्याचं त्यांनी म्हणजे एक हे करावं, एखाद्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं आहे किंवा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे असं खुलासा करावा त्या आरोपांचा. मी कधीही तुर्भ्या गावाच्या विकासाच्या आड कधीही आली नाही किंवा कधीही त्या कामात अडचणी निर्माण केलेल्या नाहीत. शुभांगी पाटिल ने कहा कि जब उनके पास स्थानीय कार्यकर्ता और ग्रामस्थ आए तभी उन्होंने उनकी मदद के लिए आगे कदम बढ़ाया. एखाद्या व्यक्तीकडनं काम होत नसेल, विकास होत नसेल किंवा काही, जर तुमच्याकडे एखादे तिथले स्थानिक प्रतिनिधी तुमच्याकडे येत असेल कोणालाही कोणा याच्यात, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की तुर्भ्या गावाचा विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे. आम्हाला स्वतःला नागरिक या नात्याने वाटतं की तुर्भ्या गावाचा विकास व्हावा. शुभांगी पाटिल ने उल्टा घरत परिवार पर टोन कसते हुए कहा कि अब जब चुनाव नजदीक आ रहे हैं तो ऐसे में वे ये आरोप क्यों लगा रहे हैं. आज निवडणुका आल्यात मॅडम, मग ह्याच्या आधी का नाही कोणाला कळेल. निवडणुकीच्या दरम्यान स्वतःकडनं कामाचा पाठपुरावा होत नसेल किंवा कामं होत नसेल मग हे विरोधकाला प्रत्युत्तर देणारच. हे निवडणुकीच्याच दरम्यान का कळालं? आज निवडणुका आल्यात म्हणूनच हे कळालं. आम्ही कुठल्याही विकासाच्या कामात आमचं पाटीलकरांना कुठेही तुर्भ्या गावाच्या विकासाच्या आड आम्ही कुठेही राजकारण आणत नाही आणि आम्हाला ही घाणेरडी सवय नाही आहे. विकास हा झालाच पाहिजे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण आणणार नाही. मग तुर्भ्या गावाचं कुठलंही काम असू दे. तसं मी तुर्भ्या गावाची मूल रहिवासी आणि नागरिक या नात्याने मग ते तुर्भ्या गावातलं काम असू दे, सेक्टर 21चं काम असू दे, सेक्टर 20चं काम असू दे, हे मी माझ्या तळमळीने लोकांसाठी निवडून आली आहे.
ब्यूरो रिपोर्ट NMTV।